नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। आजकाल गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असतानाच आता नगर पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांना रस्त्यात अडवून मारहाण करत लुटण्याचा प्रकार घडलाय। दुचाकीवर चाललेल्या प्रवाशाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम, मोबाईल तसेच दुचाकी दोघा लुटारूंनी नेल्याची घटना कामरगाव येथील सुवर्णज्योत हॉटेलजवळ 27 एप्रिल रोजी घडली। यामध्ये युवराज दत्तपंत नाईकवाडे यांना मारहाण करण्यात आली, मात्र आता त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलेला आहे, कारण नोव्हेंबर महिन्यापासून शिक्षकांच्या पगारासाठी 50% अनुदान न दिल्यामुळे 43 शिक्षक, 4 शिक्षकेतर कर्मचारी, 110 निवृत्ती वेतनधारक यांचे पगार झालेले नाहीत। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या शहरात 10 मराठी माध्यमाच्या आणि 2 उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत। खासगी शाळांशी स्पर्धा करत लोकसहभाग मिळवत मनपा शिक्षकांनी या शाळा टिकून ठेवल्या आहेत, पण मनपा प्रशासन वेळोवेळी शिक्षकांच्या दरमहा पगाराकडे दुर्लक्ष करत आहे। याबाबत अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्तांना महाराष्ट्र राज्य नगरपालिका, महानगरपालिका, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सेवा संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले। नमस्कार। अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये कार्यरत असणारे शिक्षक, त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी यांना गेली 3 महिन्यापासून पगार मिळालेला नाही। अहिल्यानगर महानगरपालिकेकडून 6 महिन्यापासून जो काही 50% अनुदान हिस्सा असतो तो हिस्सा न मिळाल्यामुळे महानगरपालिकेतले हे शिक्षक आणि सर्व कर्मचारी हे पगाराविना आहेत। महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कायम ही अत्यंत वाईट आहे अशा प्रकारचं वेळोवेळी सांगितलं जातं आणि महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा फटका हा शिक्षण विभागाला कायम बसतो। प्रत्येक वेळेस आंदोलन करून जो काही थकीत वेतन असेल, थकीत हिस्सा असेल, तो हिस्सा मिळवण्यासाठी शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना, संघटनांना कायम आंदोलन करावं लागतं आणि प्रत्येक वेळेस आंदोलन करून जर शिक्षकांना पगार मिळवायचा असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे असं आम्हाला वाटतं। तर आत्तापर्यंत जे काही आंदोलन केले त्या आंदोलनामुळेच शिक्षकांना पगार मिळालेले आहेत। आज महानगरपालिकेच्या ज्या काही 12 शाळा या ठिकाणी कार्यरत आहेत, या सर्व शाळा या अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत। गेल्या 15 वर्षामध्ये या शाळेमधून एकही शिक्षक एक्सेस झालेला नाही, अतिरिक्त झालेला नाही। या उलट या 15 वर्षामध्ये कित्येक शिक्षक समायोजनाने या महानगरपालिकेमध्ये त्यांचं समायोजन केलेलं आहे, तर कित्येक शिक्षकांनी बदली करून इतर ठिकाणांवरती बदली करून ते अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागामध्ये आलेले आहेत। हे सर्वचे सर्व फक्त शिक्षक या ठिकाणी करीत असलेल्या प्रामाणिक कामाची त्यांची पावती आहे। शिक्षक स्वतःच्या स्वखर्चातून, लोकसहभागातून या शाळा उभारण्याचा प्रयत्न करतात, ह्या टिकवण्याचा प्रयत्न करतात। खाजगी शाळांची खूप मोठी स्पर्धा आम्हा ह्या सर्व शिक्षकांना या पालिकेच्या शाळांना करावी लागते, परंतु याही परिस्थितीमध्ये हा शिक्षक, महानगरपालिकेचे शिक्षक प्रामाणिकपणे सर्वजण काम करतात। परंतु प्रत्येक वेळेस वेतनाचा जो काही तूट पडते, वेतन जे काही अनियमितपणे वेतन मिळतं हे अत्यंत दुर्दैवी आहे। कित्येक शिक्षकांनी त्या ठिकाणी गृहकर्ज काढलेले आहेत, शिक्षक बँकेचे कर्ज काढलेले आहेत आणि ते हप्ते वेळेवर न गेल्यामुळे शिक्षकांचे सिबिल खराब झालेले आहेत आणि आता तर मात्र कुठल्याही बँकेमधून शिक्षकांना कर्जही मिळत नाही। ही अशी अत्यंत वाईट परिस्थिती या शिक्षकांवरती आलेली आहे। त्याचप्रमाणे नुसतं पगार हा विषय नाही, तर या पालिकेतील शिक्षकांना कुठल्याही प्रकारचं पेन्शन योजना लागू नाही। मेडिकल बिले गेले 5-5, 7-7 वर्ष झालेत, पालिकेने मेडिकल बिलही या शिक्षकांना दिलेले नाही आहेत आणि जर असं असेल तर अशा परिस्थितीमध्ये भविष्यात अत्यंत वाईट परिस्थिती या शिक्षकांना येऊ शकते असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। तर या निमित्ताने मी आवाहन करतो की पालिकेनं या शाळा जर टिकवायच्या असतील, वाचवायच्या असतील तर शिक्षकांना वेळेवर पगार तर दिलेच पाहिजे, त्याच पद्धतीनं शिक्षकांना सुरक्षित वाटेल अशा प्रकारचंही त्या ठिकाणी जास्तीत जास्त जर अनुदान दिलं तर ह्या शाळाही भौतिकदृष्ट्या चांगल्या होतील असं आम्हाला वाटतं। तर आणि जर असं जर होणार नसेल तर कृपया या सर्व शाळा, या शिक्षक यांचं जिल्हा परिषदकडे समायोजन करावं असं आम्हाला वाटतं आणि जर समायोजन होणार नसेल तर या शिक्षकांचा पगार किंवा या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार हे राज्य शासनाकडून म्हणजे शालेय शिक्षण विभागाकडून होण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेने तसा प्रस्ताव नगरविकास विभागाला सादर करावा आणि नगरविकास विभागाने त्यांच्या 100% वेतनासाठी राज्य शासनाकडे त्या ठिकाणी प्रस्ताव सादर करावा असं आम्हाला वाटतं। धन्यवाद।
अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा पाटबंधारे विभागांतर्गत 2020-21, 2021-22, 2022-23, 2023-24 तसेच 24-25 या सालांतर्गत दरवर्षी मुळा धरण परिसरात 17 ते 20 लाख रुपयांचे वृक्षारोपण करण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात टेंडरही काढण्यात आले असे निदर्शनास आले आहे, परंतु वास्तविक पाहता सदर ठिकाणी प्रत्यक्षात पाहणी केली असता कुठल्याही प्रकारची झाडे दिसत नसल्याने वृक्ष लागवडीत मोठा गैरकारभार झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलाय। मात्र या प्रकरणाचा आता तपास न झाल्यास जवाब डॉक्टर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला 5551 आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती। तसेच आजच्या सणानिमित्त सकाळी अभिषेक देखील करण्यात आला। तसेच दुपारी उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि राखी फिरोदिया यांच्या हस्ते महापूजा करून आरती करण्यात आली। यावेळी कैलास आहुजा हे देखील उपस्थित होते। 22 एप्रिलला पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे। अशातच आता या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील महाकाल ग्रुप, हिंदू राष्ट्र सेना, श्रीराम नवमी उत्सव समिती तर्फे पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला। यावेळी चितळे रोड येथे पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर चिकटवण्यात आला। तसेच पाकिस्तानी झेंडा पायदळी तोडून पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत इस्लामी दहशतवादाचा निषेध करण्यात आला। पहलगाम या ठिकाणी काश्मीर खोऱ्यामध्ये या भ्याड पाकिस्तानींनी जे हल्ला केला त्यात आपले हिंदू बांधव मृत्युमुखी पडले, त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली असं वाहत आहे। या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले त्यातला महाकाल ग्रुप, हिंदू राष्ट्र सेना या ठिकाणी आम्ही निषेधार्थ त्यांचं करत आहोत। हिंदू बांधव जात विचारून त्यांना भ्याड हल्ल्याने त्यांना मारण्यात आलं। त्या सर्वप्रथम मी त्या आमच्या सर्व हिंदू बांधवांना आमच्या महाकाल ग्रुप तर्फे, हिंदू राष्ट्र सेनेतर्फे आणि सकल हिंदू समाज अहिल्यानगर तर्फे सर्वप्रथम त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। तसेच आज आपण बघतोय की त्या हल्ला झाल्यापासून सर्व भारतभर एक आक्रोश तयार होतोय, सगळीकडे निषेध नोंदवला जातोय आणि आपण आपल्या पद्धतीने त्यांचे झेंडे म्हणा किंवा काय त्यांच्या पुतळ्यांना आपण जाळून किंवा त्यांच्यावर पायदळी तोडून आपण जो निषेध नोंदवतोय। परंतु आज जे अतिरेकी जे आज भारतात आले होते ते सर्व पाकिस्तानी होते का? ते नव्हते। त्यातले 4 पैकी 2 आपल्या भारतातलेच काश्मीर मधले होते। तर आमच्या सर्वांतर्फे, भारतीय नागरिकांतर्फे आमची सरकारला अशी विनंती राहील की या भारतात राहून हे जे सापाचे पिल्लावळ जे आपल्या भारताचं नुकसान करतायत, आपल्या भारत देशाचं नुकसान करतायत, आपल्या मातृभूमीची गद्दारी करतायत, त्या कुत्र्यांना पहिले इथं ठेसून काढलं पाहिजे आणि मग पुढची पाकिस्तानवर कारवाई केली पाहिजे। परत मी माझ्या सर्व बांधवांना श्रद्धांजली अर्पण करतो। जय श्रीराम। श्रीराम नवमी उत्सव, हिंदू राष्ट्र सेना, चितळे रोड, अहिल्यानगर, महाकाल ग्रुप यांच्या वतीने निषेध करत आहे। काश्मीर मांगे तो चीर देंगे। काश्मीर खोऱ्यातील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी अतिरेक्यांनी तो भ्याड हल्ला केला। त्या भ्याड हल्ल्यात आपल्या भारतातील हिंदू नागरिक जे पर्यटनासाठी गेले होते त्या निष्पाप नागरिकांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली। या हत्येचा आम्ही निषेध करून संपूर्ण महाकाल ग्रुप, अहिल्यानगर, श्रीराम उत्सव समिती, हिंदू राष्ट्र सेना यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांना आदरांजली वाहत आहेत। आज आपल्या भारतात युद्ध जनस्थिती निर्माण झालेली आहे। या दहशतवादी हल्ल्यातील हल्ल्यातील जे दहशतवादी अतिरेक्यांनी जे हल्ला केलेला आहे त्या अतिरेक्यांचा खात्मा करून भारत सरकारने लवकरात लवकर ते पाकिस्तानवर युद्ध पुकारून त्यांचा नायनाट करायला पाहिजे, पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट करायला पाहिजे। यासाठी भारतातील संपूर्ण हिंदू संघटना, अहिल्यानगरमध्ये हिंदू संघटना, आमचा महाकाल ग्रुप, श्रीराम उत्सव समिती, हिंदू राष्ट्र सेना सदैव पुढे राहील आणि या युद्धाला, या जिहादी अतिरेक्यांना वाट दाखवण्यासाठी, त्यांचा खात्मा करण्यासाठी महाकाल ग्रुप, अहिल्यानगर आणि श्रीराम भक्त उत्सव समिती, हिंदू राष्ट्र सेना, चितळे रोड हे समजतो प्रत्येक ठिकाणी सर्वांगाने पुढे उभं राहतील। या लढाईसाठी आमचा हैदरीने भाग राहील। त्यात मोदी सरकारला एकच विनंती आहे की लवकर लवकर या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी, पाकिस्तानचा नायनाट करण्यासाठी युद्ध पुकारून
संपूर्ण भारतातील हिंदू संघटना त्यांना मदत करायला तयार आहेत. युद्ध पुकारावून यांचा नायनाट करावा. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 28 निष्पाप वळींचा जीव गेला. मग आम्ही या अतिरेकी जिहादी देशातील जिहादी अतिरेक्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. महाकाल ग्रुप तर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत. श्रीराम भक्त समिती हिंदूच्या सेनेचा जाहीर निषेध करत आहोत. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की जय श्रीराम. बेलगाम या ठिकाणी ज्या जिहाद्यांनी 28 जणांचा निष्पाप 28 जणांचा ज्या भ्याड हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पाडलं, त्या जिहाद्यांना लवकरात लवकर त्यांचा नायनाट करावा, यासाठी महाकाल ग्रुप यांनी आज निषेध व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार अरुणकाका जगताप हे आजारी आहेत. त्यांच्यावर पुण्यातील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अशातच आता अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट रेव आणि पास्टर्स असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेली प्रार्थना सभा प्रभू येशूंच्या महान कृपेने आशीर्वादित वातावरणात पार पडली. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बिशप, रेव आणि पास्टर्स उपस्थित होते. यावेळी ख्रिस्ती धर्मगुरूंनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, वयोवृद्ध कल्याणासाठी आणि परमेश्वर त्यांना घरी येऊन यावा यासाठी एकवटून प्रार्थना केली आहे. अहिल्यानगर शहरातील रामवाडी भागातील कचरा वेचक, बांधकाम मजूर आणि इतर कष्टकरी नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. अंजली चष्मावाला आणि थोरात सुपर स्पेशालिटी आय केअर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या या शिबिराला कष्टकरी वर्गातील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. तसेच हे शिबिर शहरातील माजी नगरसेवक भाऊसाहेब उडानशिवे यांच्या कार्यालयात पार पडले आहे. रामोली या ठिकाणी थोरात आय केअर सेंटर आणि अंजली चष्मावाला यांच्यातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. सदर शिबिरासंबंधी मोफत डोळे तर तपासलेच, परंतु चष्मेही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे कष्टकरी समाजाला खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगला फायदा झाला. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी रामवाडीतील आमचे सामाजिक क्षेत्रात काम करणारे, आपल्यासोबत काम करणारे मनोहर सकाले असोत, विकास घाडगे असोत, संपत शिंदे असोत, विकास वाल्लेकर असोत, यांचं सहकार्य खूप चांगल्या प्रमाणे लाभलं. तरी रामवाडी भागात अनेक प्रकारचे शिबिरं आपण कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने आयोजित करत असतो. त्यामुळं डोळे तपासणे हा एक शिबिर आपण त्यासाठी आयोजित करण्यात आलं होतं. अहिल्यानगर येथील कल्याण रोडवरील श्री नर्मदेश्वर महादेव शिवालय मंदिरात माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी महाभिषेक आणि महाआरतीचे आयोजन कल्याण रोड येथील अनुसया नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष आरतीला महत्त्व का ज्यांनी आपल्या अहिल्यानगर शहराची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली ते आपले लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचे पिताश्री अरुणकाका जगताप यांचंही नगर शहराच्या विकासामध्ये फार मोठं योगदान आहे. पण काही दिवसापासून त्यांचं स्वास्थ्य थोडं खराब असल्यामुळं ते पुण्याला आयसीयूमध्ये बऱ्याच दिवसापासून ॲडमिट आहेत. त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहू या निमित्तानं आपण सगळ्यांनी मिळून भगवान नर्मदेश्वरांजवळ प्रार्थना करायची का काकांचं स्वास्थ्य चांगलं होऊ, ते सुखरूप परत नगरला यावी आणि त्यांची सेवा, जनतेची सेवा त्यांच्या हातून परत घडावी अशी आपण सर्वांनी मिळून नर्मदेश्वरांना पुन्हा एकदा प्रार्थना करतो. अनुसया नगरमधील नर्मदेश्वर महादेव मंदिरामध्ये जमलेलो आहे आरतीसाठी. आरती तर आपण सोमवारी करतच आहे, पण आरतीला आज आपण आपले आदरणीय नेते अरुणकाका जगताप यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे ते रुबीमध्ये ॲडमिट आहेत आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी संपूर्ण परिसराच्या वतीने आपण नर्मदेश्वर शिवालय इथं आपण प्रार्थना केली, आरती केली आणि लवकर त्यांची तब्येत बरी व्हावी हीच सर्वांच्या यांनी प्रार्थना करतो. उद्या 1 मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगरमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हा शिवसेना प्रमुख बाबूशेठ टायरवाले यांनी दिली. कारण नगर जिल्हा मजदूर सेना, राष्ट्रीय कर्मचारी सेना, स्वराज कामगार संघटना यांच्या वतीने
आणि जिल्ह्यातील सर्व कामगार संघटनेच्या वतीने 1 मे रोजी सकाळी 9:30 वाजता माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन जवळ सावेडी अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। यावेळी कामगारांच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। आणि मधल्या काळात कोरोनाच्या काळात कंपन्या बंद पडले, लोकांना म्हणजे पूर्ण जगात असं परिस्थिती होता, फॅक्टरी बंद होता, प्रोडक्शन बंद होता। त्या काळात कामगारांना आणि कारखानदाराला पण खूप अडचणीचा काळ होता। मग त्याच्यातून आता आपण बाहेर पडले, आता प्रोडक्शन वाढलं, प्रत्येक कंपनी जोरात चालू आहे। म्हणून आता परत यावर्षी आम्ही मेळावा घेतो आणि कामगाराचा काही विषय, लोकांच्या पेन्शनचा विषय आहे आणि मिनिमम वेजेसचा विषय आहे, काही डीएचा विषय आहे, महागाई भत्ता, हे सगळे विषय, एसटी कामगाराचे विषय आहे। हे सगळे विषय आम्ही आता पालकमंत्रीला निवेदन देणारच आहे आणि कारण कामगार मंत्री बरोबर चर्चा करतील आणि बाकी आमच्या नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे एसटी कामगाराचा विषय तो आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे, पत्र पण दिलेलं आहे। लवकर त्यांना भेटून एसटी कामगाराचे प्रश्न पण सोडवणार, बाकीचे सगळे विषय आमच्या उपमुख्यमंत्री बरोबर चर्चा करून प्रश्न सोडवणार। पैसे गोळा केले, दमानीच केले, पब्लिक इश्यू केले, लोकांचे पैसे एकत्र केले आणि परत बँकेत परत आता कंपनी बंद करून कामगारांच्या नोकरी गेले, त्यांना रिटायरमेंटचे पैसे मिळत नाही। म्हणजे आमच्या कामगाराचे अगोदर पैसे द्या, म्हणून तर सरकारला सुद्धा काही वेळेला काम केलं ना। आता भारतीय कामगार काम केलं, ते घरवर नायलॉनचं काय अवस्था, घरवर नाल्याच्या बंद पडली, कंपनी बंद पडली, लिक्विडेशन मध्ये बघा। अगोदर पीएफ बाकीचं सगळं जे काय द्यायचं पुढे फायनल देऊन टाका, पहिले रेफरन्स कामगारांना बेकारी वाढतात, तरुणांना नोकरी मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये मोठा कंपनी येतोय, असं कोणतरी फसवतात, कोणी लंडनमध्ये जाऊन बसले विजय मल्ल्यासारखा, मग त्यांच्या प्रॉपर्टी तुम्ही वसूल करून आमच्या कामगाराच्या अगोदर क्लिअर करा। टेक ओव्हर केले, त्यांना नोकरी बंद केली। आता आमचे व्हिडिओ ग्रुप पूर्ण विकला होता वेदांत ग्रुपला, 7,000 रेटर नेमले गेले, सगळ्या प्रॉपर्टी विकले गेले। आमचे जे पैसे आहेत ते अजून कोर्ट काय ऑर्डर करून नाही राहिलं आम्हाला कामगारांना भेटण्यासाठी। 7.5 मेळावा त्यासाठीच आहे। आम्ही भारतीय कामगार सेनेत MIDCत काम करत असताना 30 कंपन्यात काम तसं दिलं जात नाही। आता आमच्याकडे जसं बँकेचं लोन होतं, बँकेला पहिला रेफरन्स दिला जातो। कामगार आता 29 वर्ष झालेले आहेत आमचे कामगार, अजून कुठलाही प्रकारचे सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात चालू आहे, तारीखवर तारीख वाढत चाललंय, कामगाराला नोकरी नाही, पगार नाही, असंघटित आहेत। त्याच्याच कंत्राटी कामगारांना त्यांना पाठबळ भेटावं युनियनच्या माध्यमातून बाबूशेठ टायरोले हे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचा मी, तर जे काही आत्ता तथाकथित काही कामगार नेते म्हणून बरेच काम करतात, पण हे खऱ्या अर्थाने कंपन्यामध्ये ब्लॅकमेलिंग, हे सोनीमधले तसेच आपले केडगाव इंडस्ट्रीमध्ये सगळे कामगार एकत्र येऊन आम्ही मोठ्या प्रमाणात कामगार मेळावा घेत आहोत की इथून पुढचे येणाऱ्या असेच प्रकारचे आपण हे जे कंत्राटी कामगार असतील त्यांना कसं कायमस्वरूपी केलं। तर बाबूशेठने आत्ताच सांगितलं की 1 मे रोजी एक कामगार मेळावा होणार आहे। आपला कामगार मेळाव्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व तसेच सहाय्यक कामगार आयुक्त भिसले साहेब आणि जे काही मान्यवर आपले नगर शहराच्या निगडीत आमदार आहेत त्यांना देखील आम्ही बोलवणार आहेत व कामगार सर्व MIDC मधील कामगार, भावनी मधील MIDC मधले कामगार, केडगाव MIDC मधील कामगार यांना सगळ्यांना आम्ही आवाहन केलं आहे। हे सर्वजण उपस्थित राहून जे असंघटित कामगार आहेत त्यांना संघटित करून त्यांच्यासाठी ज्या आम्हाला शासकीय दरबारी दाद मागायची आहे ती मागून त्या लोकांना सर्व नफे तोटे मिळवून देण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून ह्या मेळाव्याच्या माध्यमातून करणार आहोत। तसेच माथाडी कामगार खूप मोठ्या प्रमाणात आहेत नगर MIDC मध्ये, ही कुठलेही माथाडी कामगार नोंदीत नाहीत। या सर्व माथाडी कामगारांना नोंदीत करून त्यांचा देखील त्यांना जे काय त्यांचे नफे तोटे फायदे सगळे मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आणि ह्या मेळाव्याच्या निमित्ताने मी एवढंच आवाहन करणार आहे सर्व कामगारांना, सर्वांनी तिथे 1 तारखेला उपस्थित राहावे आणि ज्या मागच्या काळामध्ये दैनंदिन कामामध्ये कामगारांनी जे काही कंपनीमध्ये उत्कृष्ट काम केलं आहे
परत कोरोना काळामध्ये असतील किंवा ज्यांचे अटेंडन्स चांगले आहेत आणि खरोखर कामगारांसाठी ज्यांनी काम केलंय अशा कामगारांचा आम्ही मोठ्या प्रमाणात गौरव करणार आहे. तर या सर्व कामगारांना मी आवाहन करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना 24 एप्रिलला घडली होती. पैशांसोबत रील्स काढण्याच्या बहाण्याने मित्राची तब्बल 31,70,000ची रोकड घेऊन पसार झालेल्या आरोपीच्या भावाला MIDC पोलिसांनी पकडले असून त्याच्याकडून 16,50,000ची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम घेऊन पसार झालेल्या मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत श्रेयश पांडुरंग लटपटे या तरुणाने MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या 5व्या महाराष्ट्र कराटे चॅम्पियन लीग स्पर्धेमध्ये अचिव्हर स्पोर्ट अकॅडमीच्या 50हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अथर्व निलेश बेद्रे या खेळाडूला ₹10,000 किमतीची कुमिते किट बक्षीस स्वरूपात देण्यात आले. तसेच अकॅडमीतील बेस्ट प्लेयर ऑफ द चॅम्पियनशिप म्हणून समर्थ सूर्यवंशी, रेहान पटेल, ऋषिकेश खेडकर आणि आदेश चव्हाण या खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले आहे. दिनांक 26 व 27 एप्रिल रोजी नुकत्याच बारामती येथे पार पडलेल्या शरयू चषक 5वी महाराष्ट्र चॅम्पियन कराटे लीग बारामती येथे सर्वात मोठी कराटे चॅम्पियनशिप लीग पार पडली होती. या स्पर्धेमध्ये माझ्या अकॅडमीच्या माध्यमातून 50हून अधिक विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर शहरातून सहभाग नोंदवला असून 21 खेळाडूंनी सुवर्ण पदक, त्याचप्रमाणे 11 खेळाडूंनी रौप्य पदक व 10 खेळाडूंनी कांस्य पदक अशी पदके मिळवली आहेत. त्याचप्रमाणे अथर्व निलेश बेद्रे या खेळाडूस चॅम्पियन ऑफ चॅम्पियन म्हणून 10,000 रुपयाची आरावाजा कंपनीची किट या विद्यार्थ्याला बक्षीस स्वरूपात मिळाली आहे. त्याप्रमाणे समर्थ सूर्यवंशी, रेहान पटेल, आदेश चव्हाण, ऋषिकेश खेडकर या 4 विद्यार्थ्यांना बेस्ट प्लेयर ऑफ द चॅम्पियनशिप या नावाने सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यभरातून 800हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला असून अहिल्यानगर कराटे असोसिएशन व अचिव्हर स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी प्राप्त केली आहे. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अहिल्यानगर शहरात व पालक वर्गामध्ये कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांना गेली 10 वर्षापासून मी प्रशिक्षण देत आहे. अचिव्हर स्पोर्ट्स अकॅडमी नावाने मी माझी कराटे अकॅडमी चालवत आहे. गेल्या वर्षी समर्थ विलास सूर्यवंशी माझ्या अकॅडमीच्या माध्यमातून नॅशनल झाला, पंजाब येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये माझ्या अकॅडमीच्या माध्यमातून समर्थ सूर्यवंशी या विद्यार्थ्याने सुवर्ण पदक मिळवले. त्याचप्रमाणे गेल्या 10 वर्षात खूप काही विद्यार्थी राज्य राष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम मी करत आहे. माझ्या अकॅडमीच्या माध्यमातून माझे सहप्रशिक्षक आशिष केदारी, कुशल मेस्त्री, आदिती होले, कृतिशा बोर्डे, प्रसाद निर्मल हेही प्रशिक्षक या अकॅडमीच्या माध्यमातून काम करत आहेत व विद्यार्थी घडवत आहेत. शासकीय तंत्रनिकेतन अहिल्यानगर या संस्थेत अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त CET संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या हस्ते झाले. माध्यमिकचे शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉक्टर अजय आगरकर, श्री उपकरणीकरण विभाग प्रमुख बाळासाहेब कर्डिले, संगणक विभाग प्रमुख सुधीर मुळे यांसह अनेक जण उपस्थित होते. तसेच यावेळी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर अजय आगरकर यांचे अभिनंदन केले. श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या 78व्या समाधी सोहळ्यानिमित्ताने अहिल्यानगरच्या शंकर लीला परिवाराच्या वतीने अहिल्यानगर ते पुणे धनकवडी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू शंकर महाराजांच्या जयघोषात या पायी पालखीचे मंगळवारी सायंकाळी दिल्ली गेट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरातून धनकवडीकडे प्रस्थान ठेवले आहे. अहिल्यानगर मध्यवर्ती शहर आणि सावेडी उपनगर परिसराला जोडणारा आणि वाहतुकीचा प्रमुख रस्ता असलेल्या पत्रकार चौक ते नेप्ती नाका चौक रस्त्याचे काम 80% झाले आहे. रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारे लालटाकी येथील वैष्णव मातेचे मंदिर नागरिकांच्या सहकार्यातून स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय आणि वारुळाचा मारुती परिसर येथील मंदिरेही स्थलांतरित केली जाणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात उर्वरित कामे पूर्ण होऊन संपूर्ण रस्ता नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.
अहिल्यानगरमध्ये कॅफेच्या नावाखाली तरुणांना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या 5 कॅफेंवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापेमारी करत 9 जणांच्या विरुद्ध शहरातील कोतवाली तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना नगर शहरातील कॅफेंची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार आता पुढील तपास सुरू आहे। अहिल्यानगर शहराजवळील आरंगाव, मेहराबाद येथील हराळमळा आणि लगत सोनेवाडी परिसरात मुक्त संचार करीत असलेला नर बिबट्या अखेरीस वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय। यावेळी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या सर्वांच्या सहकार्याने वन विभागाने जेरबंद झालेल्या बिबट्याचा पिंजरा तेथून नेला। बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एशियन MTB सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा संघ सहभागी झाला। भारतीय संघाने उत्तुंग असे यश संपादन केले। या स्पर्धेमध्ये अहिल्यानगरची आंतरराष्ट्रीय खेळाडू प्राणिता सोमन हिने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। मिक्स टीम रिले या सायकलिंग क्रीडा प्रकारात एकूण 3 महिला आणि 3 पुरुष भाग घेतात। यामध्ये प्राणिता सोमन, अवनी दरियान, चरित गौडा, एडोनिस तंगपू, स्टार नार्जरी, सुवंग नारभू यांनी 2 तास 22 मिनिटे 27.541 सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक पटकावले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।